इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। मैं क्या बताऊं, वो कितना करीब है मेरे। मैं क्या बताऊं, वो कितना करीब है मेरे। मेरा ख्याल भी उसको सुनाई देता है। असं नातं साक्षात महादेवाशी असणारे आजचे श्रद्धेय आधुनिक युगातील संत सुभाषजी वैद्य दादा इथे आलेले आहेत। त्यांचं स्वागत करते। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि नमस्कार। स्मार्टफोन, व्हॉट्सअप, यूट्यूब, गुगल, इंस्टाग्राम यांचा प्रवास जिथं संपतो, तिथून एका नवीन वाटेचा, नव्या दिशेचा आणि अनोख्या अनाकलनीय जगाचा प्रवास सुरू होतो। आपल्या कल्पनेच्या पलीकडचा, कधी रामायण महाभारतातील अद्भुत दाखले देणारा, कधी नर्मदा मैयांची परिक्रमा करीत श्रद्धेनं भिजवणारा, भक्तीना फेर धरून नाचवणारा, तर कैलासधामात महादेवांच्या सवे ध्यानस्थ बसवणारा श्रद्धेय सुभाषदादा हे एक थोर व्यक्तिमत्व आपल्या नशिबानं आज आपल्याला लाभलेले आहेत। पद, पैसा आणि प्रतिष्ठेपासून कोसो दूर असलेले दादांची ओळख करून देताना त्यांनी लिहिलेल्या 794 पानांच्या श्री सुभाष रामायणातून त्यांची ओळख करून द्यावी की नर्मदा परिक्रमा एक तपस्या, की अद्भुत कैलासधामाच्या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून, आणि अलीकडे ते आणखीन एक नवीन ग्रंथ लिहितात आहे, ते आपल्या संवादातूनच आपल्याला सांगतील। काही गोष्टी सस्पेन्स मध्ये ठेवते। तर कुठल्या ग्रंथातून नेमकी ओळख करून द्यावी असा प्रश्न मला आज पडला। दादांनी 2020 पर्यंत 26 वेळा कैलास मानसरोवराची यात्रा केलेली आहे आणि यात 25 वेळा बाह्य परिक्रमा, 3 वेळा आंतरिक परिक्रमा, त्यांची 6वी परिक्रमा तर अगदी एका दिवसात पूर्ण झालेली आहे। त्यांनी ही सर्व माहिती आपल्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे। 1 फेब्रुवारी 15 ते 17 जून 18 या काळात 3 वर्ष 13 महिने 13 दिवसात त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे। नर्मदा परिक्रमेनंतर त्यांनी आश्रमाचं बांधकाम पूर्ण केलं आणि अन्नक्षेत्र व विनामूल्य राहण्याची व्यवस्थाही तिथं सुरू झालेली आहे। तीर्थयात्रेचा त्यांनी लिहिलेला भाग आपल्याला त्यांच्यातील साधुत्वाची प्रचिती करून देतो। 51 शक्तिपीठांपैकी 27 शक्तिपीठांचं दर्शन त्यांना झालेलं आहे आणि भारतातील जवळपास साऱ्याच धार्मिक स्थळांच्या त्यांच्या यात्रा झालेल्या आहेत। आपल्या आई वडिलांची सेवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केलेली आहे। त्यांना यात्राही घडवून आणल्यात। त्यांच्या वडिलांबद्दल, तीर्थरूपांबद्दल सांगावंसं वाटतं की परमपूज्य शिवलिंग वैद्य हे वारकरी पंथातील एक संत महात्मा होते। दररोज 12,000 जप झाल्याशिवाय ते प्रसाद सुद्धा घेत नसत। त्यांच्या आईबाबांना अगदी श्रद्धापूर्वक नमस्कार करते आणि पुढील संवादाची सूत्र ही दादांच्या हातात देते। दादा, आपल्या समोर आम्ही नतमस्तक आहोत असं एकाच शब्दात म्हणेन। ओम नमः शिवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यस्यांके च विभाति बुधरसुता देवापगामस्तके, बाले बालविदूरगले च गरलं यशोरसी व्यालराट, सोऽयं सुरवरा सर्वाधिपा सर्वदा, सर्वा सर्वगता शिवा शशिनिभा श्रीशंकरा पातु माम्। ओम नमः शिवाय।
नमः शिवाय. ओम नमः शिवाय. उपस्थित या झूमच्या मीटिंग मध्ये सर्व जे हजर आहेत आणि इतरही जे याच्यामध्ये सहभाग घेतात या सर्वांना अंतःकरणापासून माझा दंडवत प्रणाम. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत असलेल्या आराध्यान ध्यान समूहाने मला आज आपल्या समोर कैलास मानसरोवर यात्रेविषयीची आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक याविषयीची माहिती देण्यास प्राचारण केले आहे. त्याबद्दल डॉक्टर संगीता देशमुख व आराधना ध्यान समूहाचे मी प्रथम आभार मानतो. माझा विषय आहे कैलास मानसरोवर यात्रा. प्रत्येकाला उत्सुकता असते कैलास मानसरोवर यात्रेविषयीची, पण यात्रा ही सर्वांनाच शक्य नाहीये. कारण शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या ही यात्रा खूप कठीण आहे. कैलास मानसरोवरचा परिसर जो आहे, माझ्या अनुभवानुसार हे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. स्वर्गाविषयीच्या आपल्या ज्या काही कल्पना आहेत, आपण म्हणतो की स्वर्ग आहे, ब्रह्मांड आहे, नरक आहे, इंद्राची नगरी आहे, कुबेर नगरी आहे, हे सर्व स्वर्गामध्ये आहे, हे आपण जाणतो किंवा आपल्याला आपल्या ऐकण्यात आहे. परंतु हे जे काही आमचं ऐकलं ज्ञान आहे, हे आजही कैलास मानसरोवर एरियामध्ये आजही आहे, पाहावयास मिळतं. आणि मी ह्या प्रत्येक ठिकाणावर मी जाऊन आलेलो आहे. जिवंतपणे मी नरकातही जाऊन आलेलो आहे, स्वर्गामध्येही जाऊन आलेलो आहे, इंद्रनगरीमध्येही जाऊन आलेलो आहे, कुबेर नगरीमध्येही मी जाऊन आलेलो आहे. याची भौगोलिक माहिती जर द्यायची म्हटलं तर कैलास मानसरोवर हा जो प्रदेश आहे, हा पूर्वी 1962च्या अगोदर हा भारताचा एक अविभाज्य भाग होता. परंतु चीन आणि भारत 62ला जे युद्ध झालं, त्याच्यामध्ये हा जो भाग आहे, हा चीनच्या ताब्यात गेल्यामुळे आज आम्ही त्याला थोडेसे पारके झालेलो आहोत. कैलास मानसरोवर हा तिबेट मध्ये येतोय. चीनच्या अधिपत्याखाली असल्यामुळे आम्हाला तिथे जाण्याकरता व्हिसा घ्यावा लागतो. त्या व्हिसाची ही जबरदस्त फी असते. ती सर्वांनाच परवडण्यासारखी असते असं नाहीये. तेथील वातावरण, कैलास मानसरोवर एरिया हा हिमालयाचा एक भाग असल्यामुळे तेथील वातावरण खूप थंड असतं. रात्रीचं वातावरण हा मायनस मध्ये कधी कधी जात असतं. त्याचप्रमाणे आपणाला जे आवश्यक आहे प्राणवायू, त्या प्राणवायूची तिथे खूप कमतरता आहे. त्यामुळे ही यात्रा सर्वांनाच शक्य होईल असं नाहीये. जे शरीराने सुदृढ आहेत, फायनान्शियली सुदृढ आहेत, असेच लोक ही यात्रा करू शकतात. माझ्याविषयी जर सांगायचं म्हटलं
2002 साली मी कैलासला प्रथम गेलो, त्यावेळेस माझी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. शारीरिक परिस्थितीने मजबूत होतो. परंतु एक आंतरिक ओढ, 94 साली गव्हर्नमेंटची एक जाहिरात पाहिली कैलास मानसरोवर यात्रेची, आणि तिथपासून सुरुवात झाली की नाही आपल्याला मानस सरोवरला जायचं आहे. कारण लहानपणी शाळेमध्ये आम्ही शिकलो होतो की तिथे मानस सरोवरमध्ये राजहंस राहतात आणि ते मोती खातात. ही एक सुप्त भावना, ती जाहिरात पाहून जागृत झाली आणि ठरवलं की आपल्याला कैलास मानसरोवर यात्रेला जायचं आहे. परंतु आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे ते मला शक्य झालं नाही. परंतु आंतरिक ओढ अशी होती की काही केलं तरी जायचं. त्यामुळे स्वतःची 1-2 एकर शेती मी विकली आणि कैलास यात्रेला गेलो. ज्यावेळेस मानस सरोवरमध्ये पहिल्याच वेळेस मी गेलो, त्यावेळेस मानस सरोवरचा जो परिसर पाहून मी स्वतःचं भान विसरलो आणि चालत्या बसमधून मी उडी घेतली आणि कपड्यासहित मानस सरोवरमध्ये स्वतःला झोकून दिलं. विचार केला नाही की हे पाणी थंड आहे किंवा काय, कारण विचार करण्याची परिस्थिती नव्हतीच आणि मी माझा स्वतःचा राहिलेलोच नव्हतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मी तिथे मानसमध्ये डुबकी मारली. त्यामुळे सर्व लोकांना, माझ्याबरोबरचे जे काही यात्री होते त्या सर्वांना एक आश्चर्य वाटलं की याने असं काय केलं, कारण चालत्या बसमधून उडी मारणं आणि तेही डायरेक्ट मानस सरोवरमध्ये झोकून देणं. त्यामुळे इतरांना आश्चर्य वाटलं, पण त्यावेळेस मला त्याचे काही भान वगैरे नव्हतं. मी शुद्धीत आल्यानंतर काय झालं ते, तो भाग वेगळा. परंतु एवढं मी स्वतःला तिथे विसरलो. मानस सरोवरच्या विषयी जर माहिती सांगायचं झालं, तर मानस सरोवरचा परिसर जो आहे, म्हणजे त्याचा जर परीघ जर केला, तर मानसचा परीघ हा 108 किलोमीटरचा आहे. याच्याही सुद्धा मी 2 पायी परिक्रमा केलेल्या आहेत. मानस सरोवर हा अष्टकोनी आहे. मानसच्या ह्या 8 कोणावर तिथे मॉनेस्ट्रीज आहेत. आता सध्या अस्तित्वामध्ये फक्त 5 मॉनेस्ट्रीज आहेत तिथे अस्तित्वात. कारण चीन सरकारने त्यावेळेस जे काही त्यांचं ताबा घ्यायचा होता, त्यावेळेस बऱ्याचशा मॉनेस्ट्री चीन सरकारने डिमॉलिश केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्या 3 डिमॉलिश झाल्यात असं असावं असं वाटतंय. पण सध्या हयात आता फक्त 5च मॉनेस्ट्री तिथे दिसतात. मानसचा किनारा ही एक साधू संतांची तपोभूमी आहे, ऋषीमुनींची तपोभूमी आहे. मानस परिक्रमा ही सुरू करल्याच्या नंतर गोरे पास वरून सुरू होते आणि ती गोरे पासला संपते. शेवटचा जो 34 किलोमीटरचा परीघ आहे, त्या एरियामध्ये टोटल मी पाहिलेल्या 34 ध्यान गुफा आहेत. प्रत्येक गुफा साधारण 200 स्क्वेअर फुटाची तरी असावी, त्याच्यापेक्षाही मोठ्या आहेत. मी त्या प्रत्येक गुफेमध्ये जाऊन आलेलो आहे. मला तिथे कोणी ऋषीमुनी साधू कोणी भेटले नाहीत, परंतु तिथे कोणाचं तरी अस्तित्व आहे हे मला जाणवत होतं. काही गुफेमध्ये तर अक्षरशः दगड मांडलेले आहेत, म्हणजे एक देवाचं प्रतीक, त्याच्यावर हळदी कुंकू सारखा रंग वगैरे टाकलेला आहे, असे सुद्धा दृश्य मला दिसलेले आहेत. आणि ज्यावेळेस मी तिथे सर्वात शेवटची गुफा पाहिली, ती साधारण 50 फूट आतमध्ये होती आणि मी ती पार केल्याच्या नंतर मला तिथे साक्षात गणेशजीचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. गणेशजीचं आणि माझं काय नातं असावं ते मला माहित नाहीये. परंतु पहिल्याच वेळेस मी ज्यावेळेस पाण्यामध्ये
डुबकी मारली त्याच वेळेस माझ्या हातात एक गणेशाची मूर्ती आली, ती आजही माझ्या देवाऱ्यात आहे. मानसची परिक्रमा पूर्ण केली त्यावेळेसही मला तिथे गणेशजीने दर्शन दिलेलं आहे. परंतु हा एरिया खूप कठीण असल्यामुळे सर्वच लोक ह्या एरियात जात नाहीयेत. कारण पहिली गोष्ट तर म्हणजे तिथलं वातावरण खूप थंड असल्यामुळे ते प्रत्येकालाच सहन होतं अशातला भाग नाही. मानस सरोवर मध्ये मी प्रत्यक्षात पाहिलेले देवदेवता तिथे स्नान करायला येतात. ऋषीमुनी तिथे स्नान करायला येतात. स्वर्गातील अप्सरा तिथे स्नान करायला येतात. हे मी प्रत्यक्षात माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे. नुसतंच मी पाहिलेलं नाही, ह्या प्रत्येकाचं माझ्याकडे चित्रीकरण सुद्धा आहे. म्हणून हे ब्रह्माने निर्माण केलेलं मानस सरोवर हे देवी देवतांचं, ऋषी मुनींचं, अप्सरांचं हे स्नानाचं ठिकाण आहे. येथून साधारण एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती मध्ये फक्त एक डोंगर आहे, एक पर्वत आहे छोटासा. दुसऱ्या बाजूला तिथे राक्षसताल म्हणून एक जागा आहे. असं म्हणतात की ते राक्षसतालमध्ये रावणाने तपश्चर्या केलेली आहे आणि ती कुठल्या खडकावर बसून केलेली आहे तो खडक आजही पाहायला मिळतो. आणि माझ्याबरोबर जे कोणी कैलासला येतात त्या सर्वांना मी त्या गोष्टीविषयीची जाणीव करून देत असतो. तो रावण रॉक त्याला म्हणतात, तोही मी लोकांना दाखवतो. मला जेवढं तिथे मला मिळालेलं आहे ते मी माझ्याबरोबर जे कोणी येतात त्यांना सर्वांना मी दाखवत असतो. मानस सरोवर आणि राक्षसताल दोघांमध्येही पाणी आहे. राक्षसतालला अपवित्र मानतात, मानस सरोवरला पवित्र मानतात. अगदी पहिल्यापासून माझ्या मनामध्ये तोच एक मोठा प्रश्न आहे की कैलासावरून 4 नद्या उगम पावतात. त्यापैकी 3 नद्यांचं पाणी जे आहे हे राक्षसतालमध्ये जातं. मानसवरून गंगेचा उगम होतो, त्याला तिथे गंगछू म्हणतात. त्या गंगसूच्या वरचा जो लेयर आहे, वरचा जो भाग आहे त्या भागाचं पाणी सुद्धा राक्षसतालमध्येच जातो. तरी सुद्धा हा मला पडलेला प्रश्न आहे, तरी सुद्धा राक्षसताल हा अपवित्र का? त्याचं उत्तर मला आजपर्यंतही मिळालेलं नाही. दुसरी गोष्ट, राक्षसतालमधून आपल्या भारतात येणाऱ्या सतलज आणि कर्नाली या 2 नद्यांचा उगम हा राक्षसतालमधूनच होतोय. आणि त्या दोन्ही नद्या आज आम्हाला वरदान आहेत. तरी सुद्धा राक्षसताल अपवित्र का? हा माझा प्रश्न आहे. मी राक्षसतालची परिक्रमा सुद्धा काही अंतर केलेली आहे. परंतु ती मी पूर्ण करू शकलो नाही. कारण ज्या भागात मी परिक्रमा केली तो भाग भयंकर मोठमोठ्या गुफा आणि त्याच्या आजूबाजूने तो रस्ता होता. त्या गुफांमधून जो काही वास यायचा तो सहन न होण्यासारखा होता. परंतु माझ्याबरोबर जे 2 जर्मन होते ते मात्र पुढे गेले. मला तो वास सहन न झाल्यामुळे मी ती राक्षसताची परिक्रमा अर्ध्यावर टाकून मी परत आलो. परंतु मी अनुभव घेतलेला आहे. राक्षसताल अपवित्र आहे याचं उदाहरण म्हणजे आजही राक्षसताल जवळ एकही पक्षी तुम्हाला सापडणार नाही. एवढंच काय की राक्षसतालच्या पाण्यामध्ये मासे सुद्धा नाही. या उलट मानस सरोवरच्या किनाऱ्याला
हजारो पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील. राजहंस तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत मी जे तिथे पाहिलेत, राजहंस मी 8 पाहिलेले आहेत. त्यांचे फोटो वगैरे सुद्धा माझ्याकडे आहेत. मानसच्या किनारी ओम बोलणारे पक्षी सुद्धा आहेत. सकाळच्या वातावरण सूर्योदयाच्या पूर्वी जर तुम्ही मानस किनाऱ्यावरती गेलात, तर हे पक्षी ओम बोलत असतात. आपल्याला त्यांचा ओमचा उच्चारण हे आपल्याला स्पष्टपणे ऐकायलाही मिळतं. माझ्यासारख्याने त्या ओमला साथ सुद्धा दिलेली आहे, त्याचा सुद्धा अनुभव घेतलेला आहे. त्या ओम पक्षाबरोबर मी स्वतः ओमचा जप केलेला आहे. तर असे हे 2 भिन्न मोठे जलाशय तिथे आहेत. एक पवित्र आणि एक अपवित्र. मानस सरोवरच्या ज्यावेळेस मी 2 परिक्रमा पायी केलेल्या आहेत 108 किलोमीटरच्या. त्यावेळेस मानस सरोवरच्या बाजूला अजून 2 छोटे लेक्स आहेत. छोटे जलाशय आहेत, 2 जलाशय आहेत. परंतु तो भाग खूप दलदलीचा असल्यामुळे खूप त्रासदायक ठरतो चालण्याकरता. परंतु मी स्वतः वेडा होतो की काय मला माहित नाही, पण मी स्वतःला तरी वेडाच झालो होतो असं म्हणतो स्वतःला. आणि त्या एरियामध्ये मी गेलो, तर तिथे मला शेकडोने हरणांचे कळप दिसले. ते मी प्रत्यक्षात पाहिलेले आहेत. तर अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मानस सरोवरच्या त्याही मी अनुभवलेल्या आहेत. राक्षसस्थानचा मी अनुभव घेतलेला आहे. आता आपण कैलासाकडे वळूया. कैलास पर्वत याची जर उंची जर पाहिली तुम्ही, तर 21,200 ते 21,700 फुटाची याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे. शंकराचं निवासस्थान हे कैलास पर्वत मानल्या जातं. आपण मंदिरात जर शिवलिंग जर असतो, महादेवाचं मंदिर असतं, तिथे जर महादेवाचं महादेव असतो, त्या महादेवाच्या मंदिरासमोर एक छोटासा नंदी असतो. तसाच तिथे कैलास पर्वताच्या समोर सुद्धा एक नंदी पर्वत आहे आणि बसलेल्या स्थितीत आहे. मी 2019 साली ज्यावेळेस तिथे गेलो होतो आंतरपरिक्रमेला, त्यावेळेस जिवंत नंदी मी तिथे पाहिलेला आहे. उंची साधारण त्याची 15 फूट तरी असावी. लांबी जवळजवळ 10 ते 12 फूट असावी. आणि काळा कभिन्न आकार होता. आम्ही प्रत्यक्षात डोळ्याने पाहिलेला नंदी आहे. परंतु पर्वत रूपाने सुद्धा तिथे नंदी आहे आणि नंदी जसा बसलेला असतो तशाच बसलेल्या अवस्थेचा तो नंदी पर्वत तिथे आपल्याला पाहावयास मिळतो. कैलासाच्या बाजूला वीरासन मध्ये बसलेला हनुमानजी सुद्धा मी पाहिलेले आहेत. त्या पर्वताला नाव सुद्धा हनुमान पर्वतच आहे. 2009 साली मी ज्यावेळेस आंतरपरिक्रमा केली, त्यावेळेस मी कैलासावरती आम्ही जे श्रीयंत्र पाहिलेलं असतं, आमच्याकडे जे धातूचं किंवा स्फटिकाचं किंवा कशाचं तरी कुठल्या तरी मटेरियलचे जे श्रीयंत्र आम्ही पाहतो, ते श्रीयंत्र कैलासावरती नॅचरल आहे. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. आणि ते श्रीयंत्रच आहे त्या अगोदर तिथे श्रीयंत्रच आहे हे मला माहिती नव्हतं. इव्हन मी तोपर्यंत मी श्रीयंत्र पाहिलेलंही नव्हतं. नाव फक्त ऐकून होतो. आणि मी ज्यावेळेस कैलासावरती सप्तर्षी केव्ज आहेत, त्या सप्तर्षी केव्ज मधून नंदी पर्वत क्रॉस केला आणि मला हे
श्रीयंत्र तिथे पाहावयास मिळालं. मी आपल्याला अगोदरच सांगितलं आहे की मी श्रीयंत्र कधी पाहिलेलं नव्हतं, फक्त नाव ऐकून होतो. परंतु तिथे गेल्यानंतर एक आतमधून अंतःकरणामधून एक आवाज आला आणि मी मोठ्याने ओरडलो की एवढं मोठं श्रीयंत्र कैलासावरती आहे. माझ्या बरोबरचे लोक होते, त्यांनाही मी सांगितलं की हे श्रीयंत्राचाच आकार याला आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आकाशवाणी झाली की तुला श्रीयंत्राची साधना करायची. कहाणी सांगायला खूप वेळ लागेल, पण तरी थोडक्यात सांगतो की मी ज्यावेळेस पुण्याला, कदाचित तुम्ही कोणी ऐकून असाल, आर्यन शुक्ला हे खूप मोठे सायंटिस्ट आहेत, त्यांच्या घरी मी असं गप्पा मारत बसलो होतो त्यांच्याशी. आणि अचानक तिथे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीला मी कधी पाहिलेलं नव्हतं, त्या व्यक्तीचं मला कधी नाव माहिती नव्हतं. परंतु ती व्यक्ती डायरेक्ट आली तिथे आणि त्या व्यक्तीने सांगितलं की मला असा निरोप मिळाला आहे की तुम्हाला श्रीयंत्राची साधना करायची, तर तुमच्याकरता मी श्रीयंत्र घेऊन आलेलो आहे. ते श्रीयंत्र आजही माझ्याकडे पूजेमध्ये आहे. हे कनेक्शन्स कसे असतात? मी श्रीयंत्र कैलासाला पाहिले. कैलासाला आकाशवाणी झाली की तुला श्रीयंत्राची साधना करायची. कैलास यात्रा करून मी पुण्याला आलो मित्राकडे, तर तिथे एक व्यक्ती मला श्रीयंत्र घेऊन आली माझ्याकडे. काही परिचय नसताना ती व्यक्ती मला श्रीयंत्र देऊन गेली. म्हणजे ही केवळ कैलासाचीच कृपा आहे असं मी समजतो. कैलासाविषयी किती वर्णन करावं हे माझ्या शब्दाच्या तरी पलीकडे आहे. पण तरी सुद्धा मी जेवढं मला ज्ञान झालेलं आहे त्याविषयीच मी तुम्हाला सांगणार आहे की कैलास पर्वताला ह्या परिक्रमा करतात. कैलासाची बाह्य परिक्रमा असते आणि आंतर परिक्रमा सुद्धा असते. कैलासाच्या बाह्य परिक्रमेला 3 दिवस लागतात, परंतु आंतर परिक्रमेला 6 दिवस लागतात. बाह्य परिक्रमेमध्ये सर्वसाधारण व्यक्ती जी बाह्य परिक्रमा करू शकते. परिक्रमेचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या दिवसाची जी परिक्रमा आहे ती यमद्वारापासून सुरू होते. तिथे तारपोचे नावाचा तिथे एक एरिया आहे. त्या एरियामध्ये एक उंच असा ध्वज आहे. त्या ध्वजाच्या बाजूला 8 खांब आहेत. त्या 8 खांबाच्या परत बाहेरची लेयर आहे, त्याला 16 खांब आहेत. आणि ह्या 16 खांबाची लोक परिक्रमा करत असतात. तिबेटियन लोक सुद्धा याची परिक्रमा करत असतात. आम्ही भारतीय लोक शक्यतो परिक्रमा करत नाही, कारण आमच्याकडे तेवढा वेळ नसतो. आणि त्याच्याच बाजूला साधारण 100 फुटावरती यमद्वार आहे. कैलासाच्या परिक्रमेला आम्हाला जर जायचं म्हटलं तर अगोदर आम्हाला यमदेवतेची परवानगी घ्यावी लागते. त्याचं ते प्रतीक तिथे यमद्वार आहे. आम्ही सुरुवातीला गेलो होतो त्यावेळेस जे पूर्वीचं यमद्वार होतं त्याच्यामधल्या ज्या व्हायब्रेशन्स त्या जाणवायच्या, आता ते जुनं झाल्यामुळे त्यांनी आता नवीन यमद्वार बांधलेला आहे, पण त्याच्यामधून आता एवढ्या पहिल्यासारख्या अशा व्हायब्रेशन्स मिळत नाहीयेत. कारण मी दोन्ही पाहिलेले असल्यामुळे मला दोन्ही मधला फरक माहिती. त्या यमद्वाराची परिक्रमा करतात, पण ती गोल राऊंड नसते परिक्रमा. एका बाजूने आतमध्ये यायचं दरवाजाने, दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचं आणि उजव्या बाजूने परत अर्ध्यातूनच परिक्रमा करायची. म्हणजे पूर्ण परिक्रमा नाही करत, अर्धीच परिक्रमा करतात.
आणि त्याच्यानंतर आमची परिक्रमा सुरू होत असते. परिक्रमा ही तुम्ही घोड्यावर करू शकता किंवा पायी करू शकता. पूर्वी घोडे नव्हते, त्यामुळे याकवर करायला लागायचे. ज्यांना चालणं शक्य नाही ते लोक घोड्यावरून परिक्रमा करतात. परंतु माझा आग्रह असतो माझ्या बरोबरच्या लोकांना की तुम्ही परिक्रमा पायी करा. 12 किलोमीटरचं अंतर आहे. आम्हाला वेळ भरपूर असतो, पूर्ण दिवस असतो आमच्याकडे. त्यामुळे आम्ही हळू-हळू चाललो तरी सुद्धा आम्हाला तेवढं 12 किलोमीटरचं अंतर आमचं पार पडतं. मी लोकांना का सांगतो की तुम्ही पहिल्या दिवसाची परिक्रमा पायी करा? कारण ही पहिल्या दिवसाची परिक्रमा जी आहे, ही आमच्या शरीराशी संबंधित आहे. आता तुम्ही तुमचा हा समूह जो आहे, तो ध्यानाचा समूह आहे. त्यामुळे तुम्हाला शरीरातील जे षटचक्र आहे त्याची तुम्हाला जाणीव असेलच. कारण ध्यानाचे हे 6 केंद्र खूप महत्वाचे आहेत. हे 6ही चक्र, त्याला आम्ही मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, ह्या आजही कैलासच्या पहिल्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये त्याची स्थानं आहेत. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही साधना केली तर ते तुमचे 6ही चक्र ऍक्टिव्ह तिथे होतात. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. माझ्या बरोबर जे काही कैलास यात्री आलेले आहेत, त्यांनी जिद्द केल्यानंतर त्यांनाही मी त्याचा अनुभव करून दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या शारीरिक अष्टचक्राच्या द्वारे षटचक्राच्या माध्यमातून आम्हाला जो आध्यात्मिक लाभ होतो तो आम्हाला घ्यायचा असतो आणि तो तिथे मिळतो. 12 किलोमीटर वरती तसं परिक्रमा ही धारचेन पासून सुरू होते, पण धारचेन ते तारपोचे म्हणजे यमद्वार पर्यंत हा 10 किलोमीटरचा जो भाग आहे तो आम्ही बसने किंवा जीपने तिथे येत असतो. तिथून पुढचा 12 किलोमीटरचा पायी प्रवास आम्ही करत असतो किंवा घोड्यावरून करत असतो. आमचा पहिल्या रात्रीचा मुक्काम हा डेरापूर मध्ये असतो आणि इथून आम्हाला कैलासाचं उत्तर बाजू स्पष्टपणे पाहायला मिळते. कैलासाचे वेगवेगळे रूप तुम्हाला जर तुमच्या भाग्यामध्ये असतील तर तेही तुम्हाला पाहायला मिळतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मी कैलासाचे अनेक रूप पाहिलेली आहेत. कैलासावरती अनेक ऋषी मुनी देवदेवता मी पाहिलेले आहेत. तिथे ऋषी मुनींची जी मीटिंग चालते ती सुद्धा मी पाहिलेली आहे. एवढंच काय, मी त्या मीटिंगचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलेलं आहे. परंतु अंतर जवळजवळ 12 किलोमीटरचं असल्यामुळे व्हिडिओमध्ये ते एवढं क्लिअर आपल्याला जाणवत नाहीये. परंतु आपल्या डोळ्याने मी प्रत्यक्षात पाहिलेले आहे. तिथले लामा लोक आम्हाला सांगतात की तिथे प्रत्येक पौर्णिमेला ह्या ऋषी मुनींची मीटिंग होते आणि त्या मीटिंग मध्ये पुढच्या पौर्णिमेपर्यंत जगामध्ये काय हालचाल करायची आहे, काय घटना घडायच्या आहेत, ही त्या मीटिंग मध्ये ठरल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या महिन्यामध्ये त्या घटना घडतात तिथे, असं तिबेटियन लामा बोलतात. ते सांगतात तसं आपल्याला. तुम्ही असे माझ्याकडे तर कित्येक कैलासाचे फोटो आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला शेकडो साधू संत बसलेले दिसतील. मी प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. कैलासावरती भारतीय वेळेनुसार सकाळी 8:30 वाजता दक्षिण बाजूला जे आत्मलिंग आहे की जे रावणाने कैलासाला मागितलं होतं, त्या आत्मलिंगावर रोज वेळ न चुकता सकाळी भारतीय वेळेनुसार सकाळी 8:30 वाजता
किंवा चायनीजच्या वेळेनुसार सकाळी 11 वाजता त्या आत्मलिंगावरती रोज अभिषेक होतो. हे मी प्रत्यक्षात डोळ्याने पाहिलं आहे. त्याचे फोटोग्राफ्स माझ्याकडे. त्याचप्रमाणे उत्तर जी बाजू आहे, उत्तर बाजू ही सर्व ऋषीमुनींची बाजू आहे. ऋषीमुनींची तपोस्थली आहे. बरेचसे कैलास यात्रीवर हे उत्तर बाजूला कैलासाचं चरण स्पर्श आहे तिथपर्यंत जातात. हा इनर परिक्रमेचा भाग आहे. पण तरी सुद्धा जे लोक पूर्ण परिक्रमा करत नाहीत, त्या लोकांकडे 1 दिवसाचा टाइम असतो आणि त्यामुळे ते लोक चरण स्पर्शापर्यंत जाऊन येतात. थोडासा चढ आहे, चढण्याला त्रास वगैरे होतो, पण लोक सहन करतात आणि जाऊन येतात. एक समाधान मिळतं त्यांना की आम्हाला चरण स्पर्शाचं दर्शन झालेलं आहे. आम्ही तिथे जर पौर्णिमा आमच्या प्रोग्राम मध्ये जर असेल, तर आम्ही तिथे एक छोटंसं हवनही तिथे करत असतो. म्हणजे मी स्वतः तरी करत असतो. पहिल्या दिवसाची परिक्रमा झाली आमची, आता दुसऱ्या दिवसाची परिक्रमा आम्ही सुरू करतो. दुसऱ्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये कैलासच्या उत्तर बाजूला 2-3 पर्वत आहेत. एका पर्वताचं नाव आहे वज्रेश्वरी, दुसऱ्या पर्वताचं नाव आहे अंकलेश्वरिया आणि तिसऱ्या पर्वताचं नाव आहे मंजुश्री. वज्रेश्वरी आणि अंकलेश्वरीच्या मधोमध तुम्हाला कैलासाचं उत्तर बाजू पाहायला मिळते. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस कैलासाचे विविध रूप तुम्हाला पाहायला मिळतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो म्हणून मी कैलासावरती कल्पवृक्ष सुद्धा मी पाहिलेला आहे. नुसता पाहिलाच नाही तर त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही अंकलेश्वरीच्या पर्वताच्या पायथ्यापासून आम्ही चालायला सुरुवात करतो. मध्ये एक नदी लागते. अंकलेश्वरी आणि मंजुश्रीच्या मध्ये एक भाग आहे. त्या भागाला नरकपुरी म्हणतात. म्हणजे थोडक्यात नरकच आहे तो. आपल्या कल्पना असतात की माणूस मेल्यानंतर त्याने काही पाप केलेले असतील तर त्याला नरकामध्ये त्याला जावायला लागतं. तिथे तेलाच्या कढाया असतात, उकळत्या तेलाच्या कढाईमध्ये त्याला उडवून काढतात वगैरे, असं आमच्या भाकड आम्ही ऐकलेलं असतात लहानपणापासून. परंतु नरकामध्ये काय असतं हे जरी ह्या आम्ही भाकड कथा आम्ही ज्याला म्हटलो, तरी नरकपुरीमध्ये खरोखर मी हे प्रत्यक्षात तिथे पाहिलेलं आहे. हे आजही तिथे अस्तित्वात आहे. तिथे 2 असे उकळत्या गरम पाण्याचे कुंड आहेत त्या नरकपुरीमध्ये. ते मी प्रत्यक्षात पाहिलेले आहे. मी त्या म्हणून मी स्वतःला सांगतो की मी नरकामध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे. पुढे गेल्याच्या नंतर ती नदी आम्ही क्रॉस केल्याच्या नंतर काही अंतर चालून गेल्याच्या नंतर आम्ही पुढे स्वर्गलोकात जातो. स्वर्गलोक सुद्धा तिथे आहे. स्वर्गलोकाचा एक भाग आहे. तिथे गेल्यानंतर एक वेगळी जी मनशांती मिळते तो भाग वेगळा. ते अनुभव घेतल्यानंतर समजेल. परंतु सर्वसाधारण परिक्रमावासी म्हणजे परिक्रमा करणारे लोक हे स्वर्गलोकामध्ये जात नाहीयेत, कारण तो आंतर परिक्रमेचा भाग येतो. तो स्वर्गलोकापासून आम्हाला स्वर्गलोक पाहायला मिळतो, पण आम्ही तिथे जात नाहीयेत, कारण कठीण भाग आहे, आंतर परिक्रमेचा भाग आहे. एवढं चढणं आम्हाला शक्य होत नाहीये. आम्ही परिक्रमेने पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला शिवस्थल म्हणून एक जागा लागते. तिबेटियन लोकांच्या म्हणण्यानुसार, तिबेटियन जे लामा लोक आहेत, जे साधू आहेत तिबेटियन साधू, त्यांच्या म्हणण्यानुसार ते शिवस्थल आहे आणि ह्या शिवस्थलावर जी कोणी व्यक्ती शांत झालेली असेल तर तिचा जो आत्मा आहे तो पहिले ह्या ठिकाणावर जातो.
आणि तिथे गेल्यानंतरच त्याला दुसरं शरीर मिळतं, असे तिबेटियन लामा बोलतात. आणि त्यामुळे तिबेटियन लोकांच्या प्रथेनुसार त्या शिवस्थळला गेल्यानंतर कोणी कपडे टाकतात, कोणी एखादी वस्तू टाकतात, कोणी आपले स्वतःचे केस टाकतात वगैरे, असं सर्व वस्तू तिथे टाकलेल्या असतात. आम्हाला ती जागा खूप घाण वाटते, कारण लोकांनी तिथे वस्तू वगैरे टाकलेल्या असतात, कपडे टाकलेले असतात, त्यामुळे ती जागा घाण वाटते. परंतु त्या जागेचा जर परिणाम जर पाहिला, त्याचं तिथल्या जर व्हायब्रेशन्स पाहिल्या, तर त्या अलौकिक व्हायब्रेशन्स आहेत. त्यानंतर आमचा चढाईचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि तिथे आम्हाला उजव्या बाजूला एक गणेश कुंड आम्हाला पाहायला मिळतो. त्या गणेश कुंडाचा विशेष असा आहे की कैलासाचं प्रतिबिंब ह्या गणेश कुंडामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि हे कैलासाचं प्रतिबिंब आम्ही या गणेश कुंडात पाहिल्यानंतर परत आम्हाला परिक्रमेमध्ये कैलासाचं दर्शन होत नाही. त्यामुळे ह्या गणेश कुंडाला जास्त महत्व मी मानतो. हा एक साधारण 2 किलोमीटरचा एक परिसर आहे चढाचा. तो आम्ही क्रॉस केल्यानंतर आमची खरी चढाई सुरू होते, ती डोलमालाची. डोलमा याने पार्वती देवी. आम्ही सकाळी डेराफूक पासून निघाल्यानंतर डोलमाला पर्यंतचं अंतर जे आहे 5 किलोमीटरचं आहे. परंतु हे 5 किलोमीटर म्हणजे अक्षरशः आमचा पुनर्जन्म असतो. एक तर भयंकर चढाई, खडी चढाई. दुसरं म्हणजे ऑक्सिजन लेव्हल कमी. त्यामुळे अगदी आपण जिवंत आहोत की नाही याची प्रचिती आम्हाला तिथे येते आणि आम्ही तो भाग क्रॉस करतो. डोलमालाला गेल्यानंतर ते पार्वतीचं स्थान असल्यामुळे मी तरी स्वतः तिथे देवीची पूजा करतो. वाटलंच तर तिथे छोटंसं हवनही करतो मी तिथे. तिथे जवळ एक काही अंतरावरती मृत्यूची गुफा सुद्धा आहे. ह्या मृत्यूच्या गुफामध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे. याची जाणकारी मला मी ज्यावेळेस 2000 साली कैलासला प्रथम गेलो होतो, त्यावेळेस तिबेटियन लोक त्या मृत्यूच्या गुफेमध्ये जाऊन बाहेर यायचे आणि मी ते दृश्य पाहिलं होतं प्रत्यक्षात. मला त्याची एक उत्सुकता होती की हा काय भाग आहे. तर मला ज्यांनी सुरुवातीला पहिल्याच वेळेस गेल्यानंतर ज्यांनी मला काय कैलास विषयीचं मार्गदर्शन केलं होतं, ते बाळ जाधव, त्यांनी त्या मृत्यूच्या गुफेविषयी मला माहिती दिली होती. आणि त्यानुसार मी पुण्याच्या डॉक्टर शिरीन म्हणून होत्या, त्या 15 दिवस दुबईला असतात, 15 दिवस पुण्याला असतात. तर त्यांना मी भेटलो आणि त्यांच्याकडून ती माहिती घेतली होती. आणि ती माहिती घेतल्यानंतर मी त्याचा 2001 मध्ये त्या गुफेमध्ये जाण्याचा मी प्रयत्न केलेला होता. त्यांनी ज्या मला सूचना केल्या होत्या डॉक्टर शिरीनने, त्याप्रमाणे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. परंतु ती पूर्ण परिक्रमा, आतली जी मृत्यूच्या गुफेची जी पूर्ण परिक्रमा आहे, ती काय माझ्याकडून झालेली नाहीये. किंवा कदाचित माझ्याकडून कैलासाची इच्छा नसावी म्हणून ती माझ्याकडून झालेली नाहीये. पण अर्ध परिक्रमा मात्र मी मृत्यूच्या गुफेची केलेली आहे. कारण तिथे जर थोडासाही तुमचा हात दुसऱ्या बाजूला गेला तर परत येण्याचे काहीही चान्सेस नाही. म्हणून त्या गुफेला नाव आहे मृत्यूची गुफा. विशेष म्हणजे ती गुफा मी आतापर्यंत 3 ते 4 वेळेसच पाहिली. प्रत्येक वर्षी मी कैलासला जातो, ती मला भेटत नाही. क्वचित एखाद्या वर्षी भेटली तर भेटली. अशी आतापर्यंत मला ती 3-4 वेळेस मी पाहायला पाहिजेली आहे. तर ही मृत्यूची गुफा सुद्धा तिथे आहे. डोलमालाच्या ठिकाणीच दुसरा तारामाताचं सुद्धा एक स्थान आहे. ही तारामातेला कैलासाची आई म्हणतात. तसं पाहायला गेलं तर शंकराला आई वडील बाप असं कोणीच नाहीये.
परंतु ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून जे हलाहल विष निघालं होतं ते कैलासाने प्राशन केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या कंठामधून जो दाह होत होता तो दाह शांत करण्याकरता पार्वती मातेने कैलासाच्या शंकराच्या आईचं रूप घेऊन त्यांना आपल्या अमृतपान करवलं आणि त्यांचा तो दाह कमी झाला. म्हणून तिथे जे पार्वतीचे जे मा स्वरूपातलं जे रूप आहे ते तारामती. म्हणून तिथे डोलमालाला 2 मोठ्या शिळा आहेत, त्यापैकी एक पार्वतीची आहे आणि दुसरी तारामतीची आहे. म्हणजे कैलासाचे पार्वतीचंच रूप, परंतु ते कैलास म्हणजे ज्यावेळेस ते 10 पाडलं तिथे माता कैलासाची ती माता झाली, कारण तिने आपल्या वक्षस्थळावरून ते दुग्धपान केलं, कैलासाला केलं आणि त्यामुळे त्यांचा तो कंठामधला जो दाह होता तो कमी झाला. असं कहाणी मला ऐकावयास मिळालेली आहे, ती मी आपल्याला सांगतोय. निश्चित काय ते मला माहित नाही, पण आज तिथे 2 शिळा तिथे अस्तित्वात आहे, एक तारामतीची आणि एक पार्वतीची. तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला एक गौरीकुंड म्हणून एक जागा लागते आणि असं म्हणतात की ह्या गौरीकुंडामध्ये पार्वती माता स्नान करायला. पार्वती मातेचे स्नानाचं ठिकाण आहे असं म्हणतात. मी आतापर्यंत जेवढे काही 5 कैलास मी केलेले आहेत, जवळजवळ मी 8 कैलास केलेले आहेत. पण जे 5 मेन कैलास आहेत त्या प्रत्येक ठिकाणी गौरीकुंड आहे. आदी कैलासलाही गौरी पार्वती कुंड आहे. किन्नर कैलासलाही पार्वती कुंड आहे. श्रीकंठ कैलासलाही गौरी कुंड आहे. मणिमहेशला सुद्धा कमलकुंड आहे. या प्रत्येक ठिकाणी आहेच की जे पार्वतीचे स्नानाचं ठिकाण आहे. त्यानंतर आम्ही साधारण 12 किलोमीटर चालल्याच्या नंतर आम्ही जुथलपूक या ठिकाणी येतो. आमचा दुसऱ्या दिवसाची परिक्रमा आमची तिथे संपते. मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की दुसऱ्या दिवसाची परिक्रमा ही स्वर्गाविषयीच्या जाणकारीची माहिती आहे. पहिल्या दिवसाची परिक्रमा ही आमच्या शरीराशी संबंधित आहे. दुसऱ्या दिवसाची परिक्रमा ही आमची आध्यात्मिक लेवल काय आहे तिची अनुभूती घेण्याकरता दुसऱ्या दिवसाची परिक्रमा आहे. तिसऱ्या दिवसाची परिक्रमा ही आम्ही त्या अवस्थेतून बाहेर आल्याच्या नंतर जी काही आमची तुर्य अवस्था असते त्या अवस्थेची ती तिसऱ्या दिवसाची परिक्रमा असते. या तिसऱ्या दिवसाची परिक्रमा 8 किलोमीटरची असते. परंतु इथले एक वैशिष्ट्य आहे की ह्या परिक्रमेमध्ये तुम्ही कुठेही गेलात तर कैलासाचे जे महत्वाचे ठिकाण आहेत तिथे भैरवनाथ आहे. तुम्ही उज्जैनला गेला तर तिथे कालभैरव आहे. वाराणसीला गेला तर तिथे कालभैरव आहे. म्हणजे जिथे कैलासाचे स्थान आहे तिथे भैरवाचं स्थान आहे. त्याचप्रमाणे कैलासाला सुद्धा भैरव पर्वत म्हणून एक जागा आहे. मोठी जागा आहे, म्हणजे मोठा पर्वत आहे. येथली एका ठराविक ठिकाणची जर माती आपण घेतली आणि ती जर घरी आणली तर आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारचे अनिष्ट येत नाहीत, कसल्या प्रकारचे संकट येत नाहीत अशी मान्यता आहे. हा विश्वासाचा भाग आला. परंतु ती माती जर म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलाय म्हणून सांगतोय की लहान मूल समजा एक साधारण 2 वर्षाचं आतलं मूल जर असेल आणि ते तापाने खूप फणफणतंय
माझा अनुभव असा आहे की त्या भैरव पर्वताच्या माती जर त्या मुलाला चाटण केलं तर त्याचा ताप हा 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्णतः निघून जातो, हा माझा अनुभव आहे. म्हणून तिथली ती माती सुद्धा खूप पवित्र आहे. दुसरी गोष्ट, तिसऱ्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये एक साधा दगड आहे, त्याला रुद्राक्ष पत्थर म्हणतात. त्याच्यातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातून व्हायब्रेशन्स निघतात. ते माझ्याबरोबर जे लोक येतात त्यांना मी त्याच्याविषयी माहिती सांगत असतो. दगड जास्तीत जास्त 2 फूट व्यासाचा असेल, गोल गरगरीत दगड आहे तो. परंतु चायनीज सरकारची सुद्धा तो पत्थर हटवण्याची हिंमत झाली नाही. रस्ता बनवण्याकरता त्या पत्थरला जागचं न हलवता त्याच्या बाजूने गव्हर्नमेंटने रस्ता तयार केला, परंतु त्या पत्थरला जागचं हलवलं नाही. यावरून त्या दगडाची काय महत्व असेल हे आम्हाला समजतंय. तिथून एक साधारण 50 फूट अंतरावर एक 3 दगड आहेत. हे 3 दगडांचा सुद्धा खूप महत्वाचे महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस तिबेटियन लामा लोक तिथे पूजापाठ करतात. आणि मी भाग्यवान असल्यामुळे मला तो एक पौर्णिमा त्या लामा बरोबर काढण्याची मला संधी मिळालेली आहे. त्याचे अनुभव मी घेतलेले आहेत. त्या दगडांची एवढे व्हायब्रेशन्स जबरदस्त आहेत. अर्थात हा एक विश्वासाचा प्रश्न आहे. 2010 साली माझ्याबरोबर बेंगलोरची एक डेंटिस्ट डॉक्टर आलेली होती. माझं काम, मला जे कैलासाने काम दिलेलं आहे की ती लोकांना इथल्या जागेविषयी, इथल्या जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणाविषयी तुझ्याबरोबर येणाऱ्या लोकांना तू माहिती द्यायची. आणि ती माहिती देण्याचं काम मी इमानीद्वारे करतो. तर ती डॉक्टर मला बोलली त्यावेळेस कि सर आप कुछ तो फेंकते हैं. मैं बोला मैं फेंकने का, मुझे कोई इसमें कोई मेरा कोई फायदा है ही नहीं फेंकने का. जो सच है, मैं जो अनुभव किया है मैं आपको बताया. अगर आपको अनुभूती लेनी है तो आप भी ले सकती है. आणि असं बोलल्यानंतर तिला सहज वाटलं की हा काय साधा दगड तर आहे. म्हणून ती त्या दगडाजवळ गेली आणि त्या दगडाला फक्त स्पर्शच केला तिने, तर अक्षरशः 15 फूट दूर फेकले गेली ती तिथून. आणि मग लागली विनवण्या करायला की सर मुझे बचाओ, मुझे बचाओ, मुझे बचाओ. मग मी तिला सांगितलं की हे जे मी अनुभूती घेतलेली आहे, हे माझं काम आहे इथल्या लोकांची, इथल्या वस्तू माहिती सांगण्याचं, ते मी करत असतो. तेव्हा ज्याचा विश्वास ठेवायचा त्याने विश्वास ठेवा. असे मी कित्येक त्या दगडांविषयीचे तर अनुभव मी कितीतरी सांगू शकतो. कितीतरी लोकांना मी त्याचे अनुभव करून दिलेले आहेत. अशा प्रकारची ही कैलास यात्रेची 3 दिवसाची परिक्रमा पूर्ण होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आतापर्यंत मी कैलासाला 26 वेळेस गेलोय. 25 परिक्रमा पूर्ण केल्यात बाहेरच्या आणि आतल्या 3 परिक्रमा पूर्ण केलेल्या आहेत. असंख्य अनुभव माझ्याकडे आहेत. इव्हन चित्रीकरणाच्या माध्यमातून किंवा लोकांना त्या अनुभूती करून दिल्याच्या माध्यमातून. याची महत्व मी माझ्याबरोबर यात्रेकरूंना मी सांगत असतो. 2000 साली मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अनाहूतपणे माझ्याकडून 7 परिक्रमेचा संकल्प केला गेला होता. तोही कैलासाचा 7 संकल्प पुरा माझा 2-3 वर्षामध्ये झाला. आणि तो झाल्यानंतर मी एका तीर्थपुरी म्हणून तिथे जिथे भस्मासुरार्थ मारल्या गेलेला आहे किंवा त्याचा वध झालेला आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे मी महिषासूर मर्दिनी स्तोत्र गायलं आणि तिथे मला आकाशवाणी झाली होती
की आता तुला भरपूर काही मिळालेलं आहे. आता हे तू लोकांना द्यायचा प्रयत्न कर. मी प्रति प्रश्न केला, की हे कसं द्यायचं? तर कैलासाने त्यावेळेस मला आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितलं, की "तू तुझ्याबरोबर लोकांना घेऊन येत चल आणि इथे काय आहे अद्भुत, ते तू लोकांना सांगण्याचा प्रयत्न कर." ते मला माझी जी मला ड्युटी आहे, ती मी माझ्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक कैलासी यात्रींना त्याची मी माहिती देत असतो. काही लोकं त्याचे अनुभवही घेतात. शेवटी हा श्रद्धेचा विषय आहे. जो तो आपापल्या श्रद्धेनुसार त्याला तिथे मिळत असतं. ह्या सर्व गोष्टी जरी शक्य असेल तरी सुद्धा कैलासात प्रत्येकाला शक्य नाही. पण तरी सुद्धा माझी लोकांना सांगण्याची एक विनंती असते, की आपण एक कैलास यात्रा करा आणि जिवंतपणे स्वर्गात जाऊन परत या. माझ्यासारखे भाग्यवान खूप कमी आहेत, की मी वारंवार स्वर्गात जातो, नरकात जातो, ब्रह्मांडात जातो, स्वर्गलोकात जातो आणि परत येतोय. हे सर्वांना शक्य नाही, पण निदान कमीत कमी एक कैलासाचं दर्शन करून यावं. मानस सरोवरमध्ये एक डुबकी मारावी. म्हणजे आम्ही जिवंतपणे स्वर्गात जाऊन परत आल्याचं आम्हाला पुण्य मिळतं. हा माझा सर्वांना एक संदेश असतो. आग्रह नसतो, पण संदेश जरूर असतो, की तुम्हाला शक्य असेल तर अवश्य तुम्ही एक कैलासाची यात्रा करा. प्रत्यक्षात तुम्ही शिवाच्या घरी जाऊन येता. शिवाचं सानिध्य तुम्हाला तेवढ्या 2-3 दिवसाकरता मिळतं. मी अशी कित्येक उदाहरणं पाहिलेली आहेत, की तिथून आल्यानंतर त्या व्यक्तीच्या आचरणातच बदल झालेले आहेत. साहजिकच आहे अशा पवित्र वातावरणामध्ये गेल्यानंतर तुमच्यामध्ये स्वाभाविकपणे तुमच्या स्वभावामध्ये फरक हा पडणारच आणि त्याचा तो फरक हा तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडतो. एक तर तुमची आध्यात्मिक लेव्हल वाढते. तुमचे विचार बदलतात. विचार बदलले की तुमचं आचरण बदलतं आणि आचरण बदलले की तुमच्या कृतीही बदलतात. तर अशी ही एक कैलास यात्रा आहे. पुनश्च मी ऋता देशमुख ताईंचे आणि तुमच्या आराधना ध्यान समूहाचे मी परत एकदा अत्यंत हार्दिक आभार मानतो आणि माझे हे कैलासाविषयीचे जे 2 शब्द आहेत, ते मी पुरे करतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दादा दंडवत प्रणाम. इतकं अद्भुत आणि अनाकलनीय सगळ्या गोष्टी आहे की आपण थांबू नये असं आम्हाला वाटत होतं. आज एक विनंती मात्र आपल्याला नम्रपणे मी करते की आपण जर काही सेशन्स इथे घेतले तर आम्हाला अनेक गोष्टी कळू शकतील. आपण जे फोटोज घेतलेत ते पण जर आपण दाखवलेत या माध्यमातून तर लाखो लोकांपर्यंत करोडो लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आपल्याला ही विनंती आहे दादा. अ, हेही माहिती आहे, हेही सगळ्यांना सांगू इच्छिते की दादा सध्या 25 यात्रा त्यांच्या कैलासधामाच्या झाल्या आहेत, तर त्याच्यावर आधारित एक ग्रंथ लिहितात आहे. त्याच्यामुळे ते खूप व्यस्त आहे. ही सकाळची वेळ त्यांची साधनेची असते, 10 वाजेपर्यंत ते पूर्णपणे साधनेत असतात. तरीही त्यांनी आपला वेळ दिला, ही केवढी मोठी गोष्ट आहे. दादा मला असं वाटतं आपण माझा बालहट्ट पूर्ण कराल आणि आमच्याशी संवाद साधायला पुन्हा याल. आज शेअरिंग होणार नाहीये मास्टर्स, कारण दादांना तितका वेळ नाहीये, फक्त आभार प्रदर्शन होईल आणि त्याच्यानंतर दादा आपला हट्ट पूर्ण करतील आणि पुन्हा येतील. सद्दिसते. आता मी माझं जे अद्भुत कैलास हे पुस्तक जे मी पूर्ण करत आहे, हा. या पुस्तकामध्ये मी फोटो तर आहेत, परंतु मी पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे, की जे मी प्रत्यक्षात तिथे अनुभवलेले आहे. बरं. माझं नुसतं पुस्तक हे फक्त लिखाणामधून नाही, तर त्याच्यावर मी जे क्यूआर कोड दिलेले आहेत, त्या हा. क्यूआर कोडच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मोबाईलवरती ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. तर असं बरं. मी ते पुस्तक बनवलेलं आहे आणि याचं 4 मेला मी त्याचं म्हणजे लोकार्पण तो करणार आहे त्याचं.
आम्ही त्र्यंबकेश्वर. सगळे येण्याचा प्रयत्न करू 4 मेला. चला, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी ताई बोलते. सबनीस ताई. खरंच आज म्हणजे आपण आराधना ध्यान समूहाचे जे काही साधक आहोत ना, आपलं महत् भाग्य आहे खरं सांगायचं तर, की इतकी उत्तम अनुभव असलेली व्यक्ती आपल्याला ऋताताईंच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली, ऐकायला मिळाली. खरंच सगळे त्यांचे जे काही अनुभव आहेत ते अनाकलनीय आणि अद्भुत आहेत. आपण खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे भाकडखतामध्ये स्वर्ग नरक हे जे काही आपण वाचलेलं असतं पुस्तकांमधून, ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. आणि काय म्हणजे शब्दात व्यक्त करणंच थोडंसं कमी पडतंय. त्यांनी गणेश दर्शन त्यांना झालं आहे, त्यांनी आत्मलिंग बघितलं आहे, पार्वती मातेची जागा त्यांनी पाहिली आहे. म्हणजे खूप म्हणजे कमी पडतील मला वाक्य बोलायला. इतके अनुभव त्यांचे उत्तम आणि म्हणजे आपण खरोखरीच भाग्यवान आहोत. आपल्याला इतक्या चांगल्या व्यक्तीकडून त्यांचे स्वतः घेतलेले अनुभव ऐकायला मिळाले. यातनं नक्की सगळ्यांना प्रेरणा मिळेल, की नक्की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की एकदा तरी कैलास मानसरोवर यात्रा जरूर सगळ्यांनी करावी आणि हे अनुभव घ्यावेत. आणि तिथे ते मार्गदर्शक आहेतच गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून जावं. कारण ते त्यांनी जे शब्दात व्यक्त केलंय सगळं, जी काही तिथली माहिती आपल्याला दिली, अगदी स्वर्ग नरक असू दे, जो त्यांनी स्वतः अनुभवला, तिथला जो काही एक त्यांचं म्हणणं आहे की दगड जो आहे तो चिनी सरकार सुद्धा हटवू शकली नाही. थोडक्यात सांगायचं तर आपण हे जे काही लोकांना कपोकल्पित वाटतं स्वर्ग नरक, हे आज अस्तित्वात आहे तिथे. हे याच्यातनच निर्देशित होतं की जे सगळं रामायण महाभारत हे सगळं जे काही घडलेलं आहे ते खरोखरीच प्रत्यक्षात घडलेलं आहे. आणि सरते शेवटी जे 5 पांडव त्यांच्या पांचाली सकट स्वर्ग यात्रेला गेले त्या मार्गाने, आणि सरते शेवटी प्रत्येक आपापल्या कर्मानुसार पडत ते धर्मराज स्वर्गद्वारापर्यंत पोहोचले आणि स्वर्गामध्ये गेले. हे कपोकल्पित नसून ते प्रत्यक्षात नक्कीच घडलेलं असणार हे यांच्या बोलण्यातून आपल्याला निश्चितपणे त्याला वजन येतंय. आणि लोकांचा नक्कीच त्याच्यावरती विश्वास बसेल असं ह्या आपण जेवढे साधक आहोत. आणि यातनं जी ही आपलं हा जो काही आजचा जो काही भाग आहे, हा जेव्हा बाहेर मीडियावरती जाईल तेव्हा नक्कीच खूप लोकांना यातनं ज्ञान मिळेल की हे कपोकल्पित काहीही नाहीये, हे प्रत्यक्षात आहे. आणि हे सर्वांनी अवश्य एकदा तरी अनुभवावं. आणि हे तर ते शेवटी एवढंच म्हणेन, इतकं उत्तम व्यक्ती असलेल्या आणि अनुभवातनं त्यांनी जे व्यक्त केलं अशी व्यक्ती आपल्याला ऐकायला मिळाली, हे माझं आणि सर्व साधकांचं खरंच महत् भाग्य आहे. आणि ऋताताईंनी या माध्यमातून आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्वाचा परिचय दिलाय, हे खरोखरीच खूप आनंददायी आहे. मी सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. आणि पुन्हा एकदा आपण यावं आणि आपले अनुभव जे आहेत, जे काही राहिले असतील शिल्लक, ते अवश्य आम्हाला येऊन सांगावेत, याची आम्ही वाट पाहतो. आणि अर्थातच तुमच्या पुस्तकाची ही देखील आम्ही नक्कीच वाट पाहतो आहोत. खूप खूप आभार आपले. धन्यवाद. काही दिवसांपूर्वी अनघाताई, आपल्या समूहातल्या भारतीताई, नंतर गुंडरेताई, हे सगळे मंडळी दादांना काशीला भेटले होते आणि मी त्यांच्यामुळेच दादांपर्यंत पोहोचू शकले. दादा, आपण पुन्हा यावं ही एक नम्र विनंती करते आणि इथेच आपली सगळ्यांची रजा मागते. ओम नमः जरूर. शिवाय. जय श्रीराम. जय श्री